नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नव्या कोरा व्हिडिओमध्ये। आणि आज एक नवीन व्हिडिओ तुमच्यासमोर घेऊन येतो आहे, कारण खूप दिवसांनी आणि फर्स्ट टाईम आपली एक पुन्हा एकदा मोठी टूर होते, ती म्हणजे जैसलमेर टूर। आपण चाललो आहे राजस्थानला आणि प्रवास आपला जस्ट आत्ताच चालू झाला आहे। आत्ता आपण आहोत बांद्रा टर्मिनसला आणि ट्रेनमध्ये जस्ट आपण बसलो आहे आणि या पुढचा प्रवास एक 8 दिवसाची आपली टूर आहे। संपूर्ण प्रवास आपल्या चॅनलवरती तुम्हाला बघायला मिळेल, नवनवीन गोष्टी बघायला मिळतील। व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पाहत राहा आणि प्रत्येक व्हिडिओ कंपल्सरी पाहिलात तर तुम्हाला सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये बघायला मिळतील। चला तर भेटू व्हिडिओमध्ये, पुढे भेटूया। आत्ता तरी सध्या तरी मी आणि मनस्वी आहे माझ्यासोबत आणि अजून आपली टीम आहे आपल्यासोबत, तीसुद्धा तुम्हाला दाखवतो कोण कोण आहे। इकडे आपण दुसऱ्या डब्यात आहोत आणि पाठच्या डब्यात आपली सगळी टीम आहे। हे बघा, आता वेळ आहे त्याच्यामुळे सगळेजण डब्बा खाऊन घेत आहेत। असा राजस्थानचा सुखकर प्रवास चालू झालेला आहे। हाय तेजस सर। अशा पद्धतीने आपला मुंबई बँड्रा ते जोधपूर असा प्रवास चालू झाला आहे। हा पहा संध्याकाळचा खूप सुंदर नजारा आता आपण पाहणार आहोत। जसजशी ट्रेन पुढे सरसावते तसतसा खूप सुंदर सीन आपल्याला पाहायला मिळत आहेत। अशा पद्धतीने आपण आता जोधपूर स्टेशनला पोचलो आहे आणि जैसलमेरच्या दिशेनं आपलं आता वाटचाल चालू झाली आहे। दुपारी 1:30ची ट्रेन आपण पकडली होती बँड्रा स्टेशनवरून। ते आपल्याला रात्र जाऊन पहाटे 5 वाजता आपण पोचलो आहे जोधपूर स्टेशनला। के यहाँ 6:32 पर पहुँचने की संभावना है। धन्यवाद। मे आई हैव योर अटेंशन प्लीज। ट्रेन नंबर 19225 भगत की कोठी जम्मू तवी स्पेशल एक्सप्रेस फ्रॉम भगत की कोठी टू जम्मू तवी वाया मेराता रोड नागौर बीकानेर। नमस्कार मित्रांनो, पोचलो आहे आपण जस्ट जोधपूरला आणि आता बाय बसने आपण आपल्या स्टेशनपर्यंत पोचणार आहोत। अशा पद्धतीने आपण बसमध्ये प्रवेश केलेला आहे आणि आता आपला प्रवास चालू झाला आहे जैसलमेरच्या दिशेनं। माझ्या मते कमीत कमी 4 ते 5 तासाचा हा प्रवास असेल। त्याच्यानंतर भेटू आपण डायरेक्ट जैसलमेरला। चला। तुम्ही पाहताय जोधपूरचा नजारा, सगळीकडे वाळूच वाळू बघायला मिळते। आपल्याकडे मातीत झाडं, इकडे वाळूमध्ये सुद्धा झाडं आहेत। काटेरी आणि बसकट झुडपं ह्या साईडला जास्त आहेत। वाट पाहता पाहता चक्क आपण पोचलोय जैसलमेर रिसॉर्टला आणि हा रिसेप्शन काउंटर आहे। जस्ट थोड्या वेळात आपल्याला रूम्स भेटतील आणि मग आपण फ्रेश होण्यासाठी रूम्समध्ये जाणार आहोत आणि रूम्स ताब्यात भेटल्यानंतर आपण दुपारच्या जेवणासाठी जाणार आहोत। हे बघा, इकडे रूम्स ताब्यात भेटेपर्यंत काही जणांचे फोटो सेशन चालू आहेत, कारण आता थोड्याच वेळात कीज हातात मिळतील।
सो फायनली रूम्स ताब्यात भेटलेल्या आहेत आणि आपला 130 रूम नंबर आहे. थँक्यू सो मच SLPS मॅनेजमेंट. वाव, अशा पद्धतीनं रूम्स अलॉट केले गेलेत. अशा पद्धतीनं आपण जेवणासाठी आलो आहे. जेवल्यानंतर हे बघा अशा पद्धतीनं DJ पार्टी झाली आणि प्रत्येकानं एन्जॉय करून घेतली. हा आहे रिसॉर्टचा, जैसलमेर रिसॉर्टचा बाहेरून लुक, जो संपूर्ण जैसलमेरलाच गोल्डन सिटी असं म्हटलं जातं. त्याच्यामुळे सगळ्याच इमारती गोल्डन कलरच्या या साईडला पाहायला मिळतात. खूप वेगवेगळ्या इमारतींचे आज पॅटर्न आपल्याला बघायला मिळाले. आजच्या व्हिडिओमध्ये तरी सध्या एवढंच आहे. आपण नक्कीच भेटू पुढील व्हिडिओमध्ये. चला, बाय.